ही माझी आई म्हणजेच माझ्या मम्मीची मावशी, जिला ना सुखाचं प्रेम मिळालं ना, फॅमिली मिळाली ना, मुलं बाळ झालं, तरी सुद्धा वयाचे 24 वर्ष एकट्या लोनलीनेस मध्ये काढले. त्यावेळी लव्ह मॅरेज झालं तर घरच्यांनी बोलणं बंद केलं, कारण 80-90च्या दशकात लव्ह मॅरेज आणि ते मिडल क्लास मध्ये करणं म्हणजे एक पाप मानलं जायचं. आणि आताही कुणी लव्ह मॅरेज केला तर मुलींच्या घरचे बोलत नाही. जर मुलगी घरी परत आली तर तिला ऍक्सेप्ट करत नाही. आणि एक खूप मोठी चूक आहे. या स्टोरीवरनं तुम्हाला कळेल. आता हा व्हिडिओ का बनवतोय माहिती आहे तुम्हाला? माझ्या आईने आपल्या जीवनात एवढं काही सहन केलं आहे की ती आता सध्या वेडीसारखी वागते. रोज स्वतःसोबत बोलत असते, मोठमोठ्यामध्ये चिल्लावत असते आणि विचारलं तर म्हणते की मी हवेसोबत बोलत आहोत, देवासोबत बोलत आहे. आता तिच्यासोबत झालं तरी काय आणि खरंच तिची चूक आहे का? या 2 प्रश्नाचे उत्तर आता मी तुम्हाला देणार. आईच्या लव्ह मॅरेज लग्न झाला दुसऱ्या कास्टच्या मुलासोबत. अगोदर चांगले राहिले 2-3 वर्ष, नंतर मुलाच्या घरच्यांनी आईला त्रास देणं चालू केलं, चिडवणं चालू केलं, चिडवत होते तिला. नंतर ते आपल्या सासरी एकटी पडली, फालतूचा विचार करणं चालू केला. आईच्या नवऱ्याने तिला समजून घेतलं नाही कधीच, तिला मारणे, तिच्यावर अत्याचार करणे. त्यामुळे आईच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला की ते मग ओव्हर कंट्रोल होणं चालू झालं. आणि नेमका त्याच वेळी तिच्या नवऱ्याने तिला सोडला, पण चांगल्या सायकेट्रिस्ट जवळ नाही नेला तिला. जर नेला असता तर आज आई चांगली असती. नवऱ्याने सोडला, समाजाने ऍक्सेप्ट केला नाही. एकटा राहिल्याने डोक्यावर परिणाम झाला आणि एवढी सुंदर माझी आई थोडी पागल झाली आणि अख्खा आयुष्य तिच्या वायाला गेला आणि अजूनही जात आहे. आता ती आपल्या सर्व लोकांना खराब शिवी देत राहते, ज्यांनी तिच्यासोबत नकळत वाईट केला. आणि माझी आई ते क्षण आठवू आपल्या मनाला अशांत करत असते. आणि या सर्वांमध्ये चूक फक्त माझ्या आईची एवढीच की अदर कास्ट मध्ये लग्न केलं आणि या चुकीवर ते पछतावत असते आणि मनाला अशांत करत असते. सांगायचे तात्पर्य एवढंच की जर मुलीने अदर कास्ट मध्ये लग्न केलं आणि ती तिथे बरोबर राहिली नाही, घरी परत आली तर ऍक्सेप्ट करायला शिका आणि लोकांबद्दल जास्त विचार करू नका, कारण मुलगी तुमची वे, लोकांची नाही. माझ्या आईसारखं असं काही झालं तर जिम्मेदार लोक नाही तुम्ही असणार. पश्चाताप लोकांना नाही तुम्हाला, त्रास जास्त तुम्हाला नाही तर मुलीला. म्हणून म्हणते शिका मुलींनो शिका. दोन्ही घरून काढून टाकलं तरी एकटा आपल्या पायावर उभा राहायला शिका आणि लोकांचा सामना करायला शिका. जर तुम्ही खूप जास्त शेअर आणि कमेंट केला तर माझ्या आईची ही स्टोरी मी तुम्हाला डिटेल्ड मध्ये समजून सांगणार. चला बाय बाय, भेटूया.